अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 75% अनुदानावर भात बियाण्यांचे वाटप. वैकुंठ पाटील यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना दिलासा. रायगड जिल्हा परिषद, कृषी विभाग आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 75% अनुदानावर भात बियाणे वाटप कार्यक्रम मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी पेन पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पेरणीपूर्वीच भाताची रोपे वाहून गेल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना महाबीजचे दर्जेदार भात बियाणे 75% अनुदानावर वितरित करण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲडव्होकेट निलिमा पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांच्यासह विविध सदस्य आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी सभापती वैकुंठ पाटील यांनी सांगितले की पेणसह रोहा आणि अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी 10 लाख रुपयांच्या निधीतून 2 ते 3 हजार शेतकऱ्यांना मदत मिळत होती. आता 50 लाख रुपयांच्या निधीमुळे सुमारे 12 ते 15 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे हेच उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी रायगडमधील अतिवृष्टीमुळे भात रोपवाटिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात महाबीजचे दर्जेदार बियाणे उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. तसेच कृषी विभागासाठी आगामी अर्थसंकल्पात 4 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर आमदार रवींद्र पाटील यांनी राज्य शासनाकडून नुकसान भरपाई मिळेलच, मात्र त्यापूर्वी जिल्हा परिषदेने 75% अनुदानावर भात बियाणे उपलब्ध करून शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा दिल्याचे सांगितले. या बियाण्याचा योग्य वापर करून पुन्हा शेती उभी करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बियाण्याच्या वापराबाबत मार्गदर्शन करत वेळेत पेरणी करण्याचे आवाहन केले. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.